आणि आता बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेला मेगा ब्लॉक आज दुपारी अखेर संपणार आहे। मध्य रेल्वेनं सीएसएमटी आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी महा मेगा ब्लॉक घेतलेला आहे। त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असा सल्ला मध्य रेल्वेकडून देण्यात आलाय। 3 दिवसांच्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे झालेले मेगा हाल आज दुपारी अखेर थांबतील। प्रवाशांच्या सोयीसाठी आज पश्चिम रेल्वेनं मेगा ब्लॉक रद्द केलेला आहे। पण बघतोय अखेर आज 3 दिवसानंतर मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉक दुपारी संपेल। ठाणे ते सीएसएमटी दरम्यानचा हा ब्लॉक आज संपणार आहे आणि पश्चिम रेल्वेवर मात्र आज मेगा ब्लॉक नसणार आहे। पण बघतोय मुंबईकरांसाठी खरं तर ही दिलासादायक बातमीच म्हणावी लागेल, कारण मुंबईकरांची लाईफलाईन आहे लोकल आणि 2 दिवस मुंबईकरांचे हाल झालेले आहेत। ऑफिसला पोहोचताना पर्यायी वाहतुकीचा आणि पर्यायी मार्गांचा त्यांना वापर करावा लागला। मात्र अखेर आज मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक संपला। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी सायन्स स्टेशनहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अक्षय, आपण बघतोय आज 3रा दिवस आहे खरं तर मेगा ब्लॉकचा, मात्र आज हा मेगा ब्लॉक संपणार आहे असं कळतंय। सध्या काय परिस्थिती आहे सायन्स स्टेशनच्या इथे? सौरभ, आपण जर बघितलं तर मध्य रेल्वे मार्गावरचं सायन एक अत्यंत महत्त्वाचं स्थानक आहे। मात्र या ठिकाणी आज आपण जर बघितलं तर काहीसा शुकशुकाट दिसून येतोय आपल्याला। एरवी आपण सायन स्थानकावरची परिस्थिती बघितली तर सकाळपासूनच मोठी गर्दी सायन रेल्वे स्थानकावर आपल्याला दिसून येते। मात्र ज्या प्रकारे 63 तासांचा मेगा ब्लॉक ठाणे स्थानक आणि त्यासोबतच 36 तासांचा मेगा ब्लॉक हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। विविध विकास कामांसाठी प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता। त्यामुळे रेल्वे प्रवाशांना 3 दिवसांपासून प्रवासाचं त्यांचं नियोजन जे आहे ते काहीसं त्रासदायक पद्धतीने करावं लागत होतं। मात्र आज तो त्रास संपणार असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मात्र तरीही मुंबईकरांचा हा सावध पावित्रा आपल्याला दिसून येतोय की मोजकेच मुंबईकर ज्यांना खरोखर घराबाहेर पडावंच लागतंय अशा प्रकारचेच मुंबईकर चाकरमानी जे आहे ते आज मुंबईच्या विविध रेल्वे स्थानकावर दिसून येत आहे। तिकडे आपण जर बघितलं तर अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरनं भायखळा आणि त्या स्थानकावरनं वडाळापर्यंत जाणारी रेल्वे सेवा पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे आणि याचाच परिणाम त्या ठिकाणी लोकांनी त्या स्थानकावर जाऊन गर्दी करू नये, जे विकास कामं सुरू आहेत त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना ये जा करण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र आज दुपारनंतर ही परिस्थिती बदलेल असं जरी असलं सौरभ, तरी 956 रेल्वे गाड्यांवरती याचा परिणाम झालेला आहे। 956 रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं जे खोळंबलेलं वेळापत्रक आहे रेल्वेचं, जरी रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली तरी वेळापत्रक त्याच्या जागेवर यायला आणि संपूर्ण जे रेल्वेचं सायकल आहे, रेल्वेची यंत्रणा आहे ही रुळावर यायला काही तास जातील असं जाणकारांचं मत आहे। मात्र आज आपण बघितलं तर काही ठिकाणी मध्य रेल्वेच्या प्रवासाला पर्याय म्हणून पश्चिम रेल्वे धावतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। मात्र त्या ठिकाणी देखील विविध कामांसाठी त्या रेल्वे प्रशासनाकडनं, पश्चिम रेल्वे प्रशासनाकडनं शनिवार आणि रविवार मेगा ब्लॉक घेतला जातो। मात्र इतका मोठा जम्बो मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर सुरू असताना प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून पश्चिम रेल्वेने त्यांचा आज होणारा मेगा ब्लॉक आहे रद्द केलेला आहे। त्यामुळं काहीसा दिलासा प्रवाशांना आहे। ज्या प्रकारची जनजागृती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आली होती त्यामुळं काही अंशी आपण जर बघितलं तर हा 63 तासांचा मेगा ब्लॉक हा यशस्वी झाला आहे आणि लोकांमध्ये जनजागृती होती आणि लोकांनी देखील त्याला प्रतिसाद देत त्या पद्धतीचं त्यांच्या प्रवासाचं नियोजन लोकांच्या माध्यमातून करण्यात आलं। त्यामुळं जी मुंबईकरांची दैना आपण ऐनवेळी घेतलेल्या मेगा ब्लॉकमुळे बघतो ती तशा पद्धतीची परिस्थिती उद्भवली नाही। मात्र निश्चितच या मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांना काहीशा त्रासाला सामोरं जावं लागलं। सौरभ, निश्चितच मुंबईकरांना थोडं त्रासाला सामोरं जावं लागलंच आहे अक्षय। पण अजून एक प्रश्न याला जोडून, तो म्हणजे 3 दिवसातली जर आपण ह्या सगळ्या कामाची गती पाहिली तर एकूणच मध्य रेल्वेनं विक्रमी काळात हे काम जास्तीत जास्त पूर्ण केल्याचं चित्र दिसतंय, त्याबद्दल काय सांगा? सौरभ, ज्या प्रकारे अशा पद्धतीचा मेगा ब्लॉक घ्यायचं ठरलं होतं आणि हे काम करण्याचं ठरलं होतं त्यावेळीच रेल्वेच्या संपूर्ण जे रेल्वेची टीम आहे, रेल्वे यंत्रणा आहे, रेल्वे प्रशासन आहे यांच्या माध्यमातून किती विक्रमी वेळेत
हे काम पूर्ण केलं जाईल या सगळ्या संदर्भात नियोजन करण्यात आलं होतं. विविध विभागाचे जे इंजिनियर्स होते रेल्वेचे त्यांनी देखील कंबर कसली होती. जी माहिती खाजगीत आपण काही अभियंत्यांकडनं घेतली यानुसार काही अभियंते 3-3 दिवसांपासून त्यांच्या घरी देखील गेलेले नाही. त्यांचा मुक्काम देखील रात्रीचा रेल्वे स्थानकावर रेल्वे प्लॅटफॉर्मवरच आहे. त्यामुळं ठाणे रेल्वे स्थानकाच्या पद्धतीनं रेल्वेचा ट्रॅक सरकवायचं काम आपण त्याची ड्रोनच्या माध्यमातून दृश्य देखील बघितली. काही तासांमध्ये म्हणजे 7 ते 8 तासांमध्ये जवळपास 1 किलोमीटर लांबीचा रेल्वे ट्रॅक त्यांनी 9.5 फूट इतका बाजूला सरकवला. त्या ठिकाणी रेडीमेड सिमेंटचे ब्लॉक्स हे आणून टाकले आणि यासाठी ज्या विशेष रेल्वेच्या मालवाहू ओपन वॅगन्स असतात ज्या सैनिकी कामासाठी वापरल्या जातात त्या वॅगन्सचा वापर करत जे प्री मेड सिमेंटचे ब्लॉक्स होते ते त्या ठिकाणी आणून टाकले. जी परिस्थिती मुंबईच्या मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकावर होती त्याच पद्धतीचं त्याच विजेच्या गतीनं काम जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकामध्ये झालं. एकूणच मुंबईच्या लोकलवरचा वाढता भार बघता वाढती गर्दी बघता या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 ठाण्यात आणि त्यासोबतच प्लॅटफॉर्म क्रमांक 11 हे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर याचं रुंदीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्यासाठीच मध्य रेल्वेच्या माध्यमातून कंबर कसली गेली होती आणि अशा पद्धतीनं हे काम हाती घेण्यात आलं होतं. सौरभ, निश्चितच अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत. तुर्तास धन्यवाद.